आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसीन पीएम किसान येवजणेचो 20वो हप्तो जारी करतले। सुमार 2200 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनियाद घालतले। 73 मुखेल गर्दी आशिल्ल्या रेल्वे स्टेशनांचेर स्टेशन डिरेक्टर नेमतले जे उत्सवांच्या काळात स्टेशनाचेर गर्दी उणी करपा खातीर त्वरीत निर्णय घेवंक शकतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां। 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर जाल्यात। शाहरुख खान आनी विक्रांत मैसीक उत्कृष्ट अभिनेतो आनी राणी मुखर्जीक उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जाल्यात। मकाव ओपन बॅडमिंटन सर्तीन आज दादल्यांच्या एकोडे गटाच्या सेमीफायनलीन भारताचे लक्ष्य सेन आनी तरुण मन्नेपल्ली खेळटले। आता पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशांतल्या वाराणसी ह्या आपल्या संसदीय मतदारसंघात सुमार 2200 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनियाद घालतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसीन पीएम किसान येवजणेच्या 20व्या हप्त्या अंतर्गत 9,70,00,000 शेतकऱ्यांक 20,500 कोटी रुपया मायज जारी करतले। मोदी ह्या वेळार उपस्थितांक उद्देशून उलोवप करतले। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी वाराणसी भेटी वेळार जायत्या मुळाव्या साधन सुविधा प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुनियाद घालतले। वाराणसी बाडोही रोड आनी चिटोनी शूल टंकेश्वर रोडच्या रुंदीकरणाचे उक्तावण ते करतले आनी हरदतपुरान रेल्वे ओव्हरब्रिजाचे उक्तावण करतले। भारताच्या संरक्षण गरजांचे सोर्सिंग फक्त देशाच्या राष्ट्रीय सुरक्षा गरजेप्रमाण आणि रणनीतीच्या मूल्यांकनांतल्यान थारता अशें परराष्ट्र मंत्रालयान सांगले। मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल हांणी नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन संवाद साधतना संरक्षण खरेदी विशीं विचारिल्ल्या प्रश्नाक जाप दितना अशें सांगले। उर्जा स्रोतां विशीं प्रवक्त्यान सांगले, बाजारांत उपलब्धताय आनी सध्याचे संवसारीक परिस्थिती प्रमाण भारत कार्य करता। भारत रशिया संबंधा विशीं जयस्वाल हांणी म्हळें, वेगवेगळ्या देशां कडेन आशिल्ले द्विपक्षीय संबंद आपापल्या गुणवत्तेचेर आदारीत आसा आनी खंयच्याच तिसऱ्या देशाच्या नजरेंतल्यान पळोवंक फावना। हिंद महासागर वाठारांतल्या देशां कडेन भारताचे राजकीय संबंद घटमूट आसात आनी वेपार आनी गुंतवणूक हांचे संबंद वाडत आसा अशें केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तिवर्धन सिंग हांणी म्हळां। काल लोकसभेन एका लेखी जापेन मंत्र्यांनी हें म्हळां। तांणी सांगले, उदरगत प्रकल्प आनी मुळाव्या साधन सुविधांचो सहकार देशांबरोबर फुडें वता आनी सगळ्या क्षेत्रांनी व्यापक सहभाग आसा। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां, 73 मुखेल गर्दी आशिल्ल्या रेल्वे स्टेशनाचेर स्टेशन डिरेक्टर नेमतले जे उत्सवाच्या काळात स्टेशनाचेर गर्दी उणी करपा खातीर देरेफेत निर्णय घेवंक शकतले। काल राज्यसभेन लेखी जापेन वैष्णव हांणी सांगले, स्टेशना भायर कायमस्वरुपी होल्डिंग एरिया आनी रुंद फूट ओव्हरब्रिज तयार करून गर्दी वेवस्थापन सुदारतले। 5 स्थानकाचेर होल्डिंग एरिया बांदपाचो पायलट प्रोजेक्ट सुरू आशिल्ल्याचें तांणी सांगले। प्रमुख स्थानकांचेर सीसीटीव्ही देखरेख, वॉकी टॉकी घोशणा प्रणाली आनी वॉर रूम स्थापन करतात। फक्त कन्फर्म तिकेट धारकांकूच प्लॅटफॉर्माचेर वचपाक मेळटलें अशें तांणी म्हळें। तिकेट नाशिल्ल्या आनी वेट लिस्टांतल्या प्रवाशांनी गाडी ये मेरेन भायल्या वेटिंग रुमान रावचें पडटलें। 2047 विकसीत भारताचे स्वप्न साध्य करपा खातीर IIT IMS धनबादच्या पदवीधर विद्यार्थ्यांक उत्प्रेरकाची भूमिका बजावचे आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी केलां। झारखंडाच्या तांच्या 2 दिसांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिसा धनबादान जाल्ले इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंडियन स्कूल ऑफ मायन्स धनबादच्या 45व्या दिक्षांत सुवाळ्यात राष्ट्रपती उपस्थित आशिल्ल्यो। मुर्मू हांणी संगणक विज्ञान अभियांत्रिकीन प्रथम क्रमांक मेळोवपी BTech पदवीधर प्रियांशु शर्मा हाका राष्ट्रपती सुवर्ण पदक प्रदान केलें। भारत 2047 तक विकसित भारत बनने के लक्ष्य की और आत्मविश्वास से आगे बढ़ रहा है। आपको इस विकास यात्रा का अग्रदूत बनना है। विकसित भारत का अर्थ है एक ऐसा राष्ट्र जहां प्रत्येक व्यक्ति को सम्मान, अवसर, गरिमा और बेहतर जीवन स्तर प्राप्त हो। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी वयल्यान आयकतात। तुमच्या भोवतणच्या आणि संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात। ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा
7:20 कोकणी प्रादेशीक बुलेटिन, तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोंकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमकां फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांकां काल पुण्यात जाल्ल्या कार्यावळींत 43वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार भेटयलो. हो पुरस्कार लोकमान्य टिळक मेमोरियल ट्रस्ट राष्ट्राच्या प्रगतीन म्हत्वाचं योगदान दिवपी व्यक्तींक दितात. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर जाल्यात. 12th फेल ह्या हिंदी फिल्माक सर्वोत्कृष्ट फीचर फिल्माचो पुरस्कार फावो जालो. काल सांजवेळा नवी दिल्लीन पुरस्कार जाहीर करतना फीचर फिल्म ज्युरीचे अध्यक्ष आशुतोष गोवारीकर हांणी सांगलें, शाहरुख खान आनी विक्रांत मैसीक जवान आनी 12th फेल खातीर उत्कृष्ट अभिनेतो विभागांतले राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार फावो जाल्यात. तांणी म्हळें, राणी मुखर्जीक मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे ह्या सिनेमांतल्या अभिनया खातीर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जाला. नॉन फीचर फिल्म श्रेणी खातीरच्या ज्युरीचे अध्यक्ष पी शेषाद्री हांणी सांगलें, सौम्यजीत घोष दस्तीदार दिग्दर्शीत फ्लावरिंग मॅन ह्या चित्रपटाक सर्वोत्कृष्ट नॉन फीचर फिल्म पुरस्कार फावो जाला. तांणी म्हळें, पियुष ठाकुराक बेस्ट डायरेक्शन पुरस्कार मेळ्ळा. शेषाद्री हांणी सांगलें, गॉड, वल्चर अँड ह्युमन हाका सर्वोत्कृष्ट म्हायतीपटाचो पुरस्कार मेळ्ळा. काल जाहीर जाल्ल्या 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत नाळ 2 ह्या मराठी चित्रपटाक 2023 वर्साचो सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट पुरस्कार फावो जाला. झी एंटरटेनमेंट एंटरप्राइजेस आनी आर्टपट प्रोडक्शन्स निर्मीत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुधाकर रेड्डी यक्कातीन केला. गोकुळाष्टमी वेळार जावपी दहीहंडी उत्सवान वांटो घेवपी 1.5 लाख गोविंदां खातीर महाराष्ट्र सरकारान विमो कव्हरेज जाहीर केला. तांची सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर सरकार द ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी मार्फत प्रति सहभागी ₹75 दरान विमा खर्च सोंसतले. मानवी पिरामीड तयार करतना अनेकदां दुखापत जाल्ल्या गोविंदांक आदार दिवप हे ह्या धोरणाचे उद्दिष्ट आसा. ह्या खातीर खेळां उदरगत निधींतल्यान ₹1.12 कोटी रक्कम दितले. महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन आनी खेळां आनी युवा सेवा खात्याक बरोबर समन्वयान ही येवजण चालीक लावपाची आसा. पारंपारीक कोल्हापुरी चप्पलां खातीर 2 सरकारी कंपनींक भौगोलीक संकेत वा GI दिवपाची अधिकृतपणान पुष्टी जाल्या. इटालियन फॅशन ब्रँड प्रादान आपल्या समर कलेक्शनान कोल्हापुरी चप्पल सारकी चामड्याची चप्पलां दाखयल्या उपरांत हे पावल उबारलां. भारतीय हवामान खात्यान आज आसाम, मेघालय, अस्तंत बंगाल, सिक्कीमान कांय सुवातांनी अतिमुसळधार पावसाचो रेड अलर्ट जारी केला. अरुणाचल प्रदेश आनी बिहारान कांय सुवातींनी मुसळधार ते अतिमुसळधार पावस पडपाचे अदमास उक्तायला. फुडले 2 दीस छत्तीसगड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, केरला, माहे, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुडुचेरी, करायकल, उत्तर प्रदेश आनी उत्तराखंडान घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. मकाव ओपन बॅडमिंटन सर्तीन आज दादल्यांच्या एकोडी गटाच्या सेमीफायनलीन भारताचे लक्ष्य सेन आनी तारुण मन्नेपल्ली खेळटले. लक्ष्य सेन इंडोनेशियाच्या आल्वी फरहान आड खेळटलो, जाल्यार तरुण आनी मलेशियाचे जस्टिन हो ये हांचे मदीं खेळ जातलो. बायलांच्या एकोडी गटान डेन्मार्कची लायन क्रिस्टोफरस, जपानची रिको गुंजी, चीनाची यू फे चेन आनी चीनी तायपेची सियांग टी लिन हांणी निमाण्या चारांत सुवात मेळयली. आज ह्योय मॅची जातल्यो. केंद्रीय खेळा मंत्री मनसुख मांडविया हांणी काल नवी दिल्लीन बुद्धीबळ खेळगडे दिव्या देशमुखाचो सत्कार केलो. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज वाराणसीन PM किसान येवजणेचो 20वो हप्तो जारी करतले. सुमार 2,200 कोटी रुपयांच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण करतले आनी बुन्याद घालतले. 73 मुखेल गर्दी आशिल्ल्या रेल्वे स्टेशनांचेर स्टेशन डिरेक्टर नेमतले अशें रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां. 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर जाल्यात. शाहरुख खान आनी विक्रांत मैसीक उत्कृष्ट अभिनेतो आनी राणी मुखर्जीक उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार फावो जाल्या. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.